कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण आपल्यालाच कुठेतरी हरवून बसलो आहोत? काही दिवसांपूर्वी असंच काहीसं माझ्यासोबत झालं. मी अगदी सहजपणे YouTube स्क्रोल करत होते. तेव्हा एका व्हिडिओवर माझं लक्ष गेलं. एक यूट्यूबर तिची स्वतःची कविता वाचत होती. तेव्हाच अचानक मला जाणवलं की मी स्वतः कित्येक दिवसात कुठलीच कविता लिहिली नव्हती. आणि हे जाणवताच मन थोडं उदास झालं. मी लग्नाच्या पहिल्या वर्षात माझ्या भावना शब्दात मांडल्या होत्या आणि त्या कवितांचा एक छोटासा संग्रह तयार केला होता आणि Amazonवर तो ई-बुक म्हणून प्रकाशित केला होता. फर्स्ट 365 डेज इन अ मॅरेज ह्या नावाने. पण खरं सांगायचं तर त्या नेहमीसारख्या कविता नव्हत्या. त्या हायकू होत्या. हायकू म्हणजे जपानी कवितेचा पारंपरिक प्रकार. ती फक्त 3 ओळींची असते, पण त्या 3 ओळीत एक खोल भावना सामावलेली असते. मी माझ्या पुस्तकात हायकू आणि मराठी पारंपरिक कवितेचा एक सुंदर संगम करण्याचा प्रयत्न केला होता. ही लेखन शैली मला सोयीची वाटली, कारण वेळ कमी लागत होता. ऑफिसच्या कामात थोडा ब्रेक मिळाला की मोबाईलवरच मी कविता लिहायचे. शनिवार रविवार त्या कवितांच्या संपादनासाठी राखून ठेवायचे. पण आज हा व्हॉइस ओव्हर करत असताना मला जाणवलं 2-2.5 वर्ष झाली आणि मी एकही कविता लिहिली नाही. आणि हे जाणवणं माझ्यासाठी धक्कादायक होतं. मी काही मोठी कवयित्री नाही, पण कॉलेजच्या दिवसात मी भरपूर कविता लिहायचे. तेव्हा वेळ होता, मन मोकळं होतं आणि सोशल मीडियाचं आकर्षणही फारसं नव्हतं. कविता लिहिणं म्हणजे माझ्यासाठी स्वतःशी संवाद साधणं होतं. त्या काही शब्दांच्या ओळी नव्हत्या, त्या माझ्या भावना, माझ्या विचारांचं प्रतिबिंब होत्या. आणि आता जेव्हा मला जाणवतं की मी ते सगळं हरवून बसले आहे, तेव्हा आतून एक पोकळी जाणवते. जणू माझ्या आत्म्याचाच काहीसा भाग हरवला आहे असं वाटतं. एका लेखिकेसाठी कलात्मकतेपासून दुरावणं ही फार कठीण अवस्था असते. आणि 2-2.5 वर्षांनी ते लक्षात येणं म्हणजे स्वतःलाच एक मोठा धक्का देणं आहे. मग मी विचार केला, नेमकं काय झालं ज्यामुळे माझ्यातली कवयित्री हरवली? उत्तर रोज माझ्या समोरच होतं, पण मी ते कधी पाहिलं नाही. लग्नानंतरचं आयुष्य म्हणजे सतत चालू असलेली यंत्रणा. एक काम संपलं की दुसरं तयार असतं. एक विचार थांबला की दुसरा सुरू होतो. आता पुढचं जेवण काय बनवायचं हा विचार कायम डोक्यात असतो. माझ्या मनाला कधीही विश्रांती नसते. बाथरूम मध्ये गेले तरी मन थांबत नाही. कधी दिवसाचं प्लॅनिंग करते, तर कधी मागच्या दिवसाच्या गोष्टींबद्दल विचार करते. आणि जेव्हा ह्या व्हिडिओचं स्क्रिप्ट लिहायचं ठरवलं, तेव्हाही मनाच्या एका कोपऱ्यात विचार होता, एक कविता तरी लिहूया. पण नाही म्हणजे नाहीच जमलं. कारण कॉलेजच्या मोकळ्या हलक्या फुलक्या दिवसांच्या तुलनेत लग्नानंतरचं आयुष्य खूपच व्यस्त झालंय. जबाबदाऱ्यांनी व्यापलेलं आयुष्य म्हणजे कलात्मकतेसाठी जागाच उरली नाही. कॉलेजच्या दिवसात मी ट्रेनमध्ये जाताना कविता लिहायचे. स्वतःचं लेखन वाचून मनात हसू यायचं. पण खरंच माझ्या आयुष्यातले सर्वात समाधानाचे क्षण होते ते. बहुधा जबाबदाऱ्यांचा परिणाम सगळ्यावरच होतो आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीला काही ना काही किंमत द्यावीच लागते. कदाचित हाच जीवनाचा नियम आहे. माझी मैत्रीण शाळेत असताना माझ्यासाठी कविता लिहायची आणि मला तिच्या सुंदर अक्षरात लिहून पाठवायची. अजूनही तिच्या कविता माझ्याकडे सुखरूप आहेत. पण बघा ना, शाळा संपली आणि तिच्या कविताही हरवल्या. खूप लहान वयातच तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या आणि कवितांनी तिच्यापासून पाठ फिरवली, किंवा तीच त्यांच्यावर रुसली असावी. अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांनी तिला व्यापून टाकलं होतं, इतकं की काहीच उरलं नाही. ना वेळ, ना ओलावा, ना शब्द. आता मागे वळून पाहिलं तर एक गोष्ट जाणवली की आम्ही दोघींनीही कविता लिहिणं तर थांबवलं, पण कलेशी नातं नाही तोडलं. बघता बघता माझी मैत्रीण उत्तम स्केचेस करायला लागली आणि मी पुस्तकं लिहायला लागले आणि व्हिडिओजही बनवायला लागले. ती तिचं सुख आणि समाधान स्केचिंग मधून अनुभवते आणि मी माझ्या व्हिडिओज आणि लेखनातून. तात्पर्य काय? जसजसे आपण मोठे होत जातो आणि बाहेरचं जग बघायला लागतो, तसतसे आपण नवीन गोष्टी शिकू लागतो.
काही जुन्या गोष्टी मागे सोडतो आणि काही नवीन गोष्टी स्वीकारतो. आणि हेच कदाचित जीवनाचं सौंदर्य आहे. आज मी कविता लिहित नाही, पण जेव्हा एखाद्या व्हिडिओत मी माझ्या शब्दांना आकार देते तेव्हा मला जाणवतं कविता अजूनही माझ्यात आहे. कदाचित तिचं रूप बदललंय, पण तिची भावना तशीच आहे. म्हणूनच जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचं काहीतरी हरवलं आहे, एखादं स्वप्न, एखादी सवय, एखादी कला, तर घाबरू नका. कारण काही गोष्टी हरवत नाहीत, त्या फक्त रूप बदलतात. मीही आता ठरवलंय, कविता हरवल्या तर हरवल्या, पण त्याहूनही छान काहीतरी सापडलंय मला. आणि आता मागचा विचार न करता ते नवीन काहीतरी जपलं म्हणजे झालं. काय मग मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आयडी वर नक्की लिहून पाठवा. आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर त्या मी नक्की सादर करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.